लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की आता सखी खूपच जास्त नाराज असते. खोलीत येऊन ती तिच्या बाबांच्या फोटोला म्हणत असते, बाबा का हो, तुम्ही विलमध्ये का लिहिलं माझ्या लग्नाबद्दल? तुमची ही इच्छा आहे? अहो तुम्हाला तर मला वर्दीत बघायचं होतं ना, मग ते का नाही लिहिलं? बघितलं ना आता आई माझ्याशी कसं बोलली ते? बघा आता आई मला लग्न करायला भाग पडते. त्याबरोबर सखीला आठवायला लागतं, सरकारांना ती म्हणत होती मला लग्न नाही करायचं. त्यावर सरकार म्हणाल्या होत्या तुला लग्न करावं लागेल, कारण ही तुझ्या बाबांची शेवटची इच्छा आहे आणि तुला त्यांची शेवटची इच्छा नक्की पूर्ण करावी लागेल. त्यावर सखी म्हणाली होती पण मला पोलीस बनायचं ही बाबांची शेवटची इच्छा होती. त्यावर सरकार म्हणाल्या गप्प बस. त्यानंतर आपण पाहतो की इकडे आता मीनाक्षी काकू ही काकाला म्हणत असते, तुम्ही काळजी नका करू, तेजस्विनी सगळं स्वतःच्या मनाप्रमाणेच घडवून आणणार. तिला हवं तशाच मुलाबरोबर ती लग्न लावणार तिचं, आणि तुमचा मोलाचा सल्ला घ्यायला बोलवेल हा ती तुम्हाला. हो खरंच. इतक्यात आता एक नोकर येऊन दरवाजा ठोठावतो. कामिन म्हटल्याबरोबर तो आत येतो आणि सांगतो, सर तुम्हाला सरकारांनी बोलवलं आहे. त्याबरोबर आता लगेचच तो त्याला सांगतो की ठीक आहे तू जा, मी येतो. आणि मग आता तो नोकर तिकडनं गेल्यावर मीनाक्षी लगेचच काकाला म्हणते, काय म्हटलं होतं ना मी, हेच म्हटलं होतं, जा जा, तुमचा मोलाचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे ना, जा हा जा आणि द्या सल्ला. त्याबरोबर काका लगेचच आता तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता काकू म्हणायला लागते देवाच्या समोर उभे राहून, एक गोष्ट लक्षात ठेव तेजस्विनी, मी तुझा कुठलाही डाव यशस्वी होऊ देणारच नाही, कारण तुला कुठलंच सुख मिळू द्यायचं नाही आहे मला. तू माझं स्वप्न मोडलंस ना, आता बघ तुझ्या प्रत्येक खेळात मी कशी मांजरीप्रमाणे आडवी जाते ते. तर आता इथे सखी म्हणत असते, बाबा अहो काय करून ठेवलं ते, मला नाही करायचं लग्न, तुम्हाला सगळं माहिती आहे ना बाबा. तर आता दुसरीकडे आपण पाहतो कुल्फी ही धावत पळत सखीच्या खोलीत आलेली असते आणि तिच्या मागे मीनाक्षीसुद्धा आलेली असते. मीनाक्षी कुल्फीला म्हणत असते, कुल्फी अगं थांब जरा, ऐक माझं. कुल्फी आता येते आणि सरळ सखीला म्हणते, सखी दी अगं बघ ना, मीनाक्षी काकू मला परी बनायला सांगते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये, पण मला परी नाही बनायचं आहे, तू सांग ना. त्याबरोबर मीनाक्षी ही म्हणायला लागते, सखी बाळा सॉरी, हे बघ तू त्रास देऊ नको बरं तिला कुल्फी. सखी दी विचार करते ना कसला तरी. सखी बाळा फार विचार नको करू, अगं तू विचार करशील तेवढा तुला त्रासच होईल, जाऊ दे, सरकारांचं बोलणं फार मनावर नको घेऊ. त्यावर सखी पटकन म्हणते, काकू अगं. इतक्यात कुल्फी म्हणते, मला सांग ना दीदी, तू कुठला गेटअप करायचीस तुझ्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला? मग सखी म्हणते मी. इतक्यात लगेचच आता काकी सांगते मी दाखवते, आणि लगेचच जाऊन ती सखीचं वॉर्डरोब उघडते आणि त्या वॉर्डरोबमधून आता तो पोलिसांचा युनिफॉर्म काढायला लागते आणि मनात म्हणत असते की आता सखी तुझं हे स्वप्नच, तुझ्या वडिलांचं हे स्वप्नच मला तेजस्विनीला हरवायला मदत करेल, बघच तू. आणि लगेचच आता ती म्हणते, काकी घेऊन ये ना ड्रेस. लगेचच आता मीनाक्षी कुल्फीला म्हणते, हो ग बाळा आले. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता गौतमने ती भांडीकुंडी काढल्याबरोबर लगेचच कुमकुम त्याच्या हातातून ती भांडी घेऊन ठेवते आणि म्हणत असते, ह्या सगळ्याशी तुला काय करायचं आहे सांग ना, मी माझा विचार करायला नको का? नाही, सगळेच त्यांचा विचार करतात ना मग. आणि तसंही खरं सांगायचं झालं तर सरकार कोणाचंही येऊ दे, जनतेने आपलाच विचार करायचा असतो असं तूच नेहमी म्हणतोस ना, मग मी माझाच विचार करते. त्याबरोबर आता लगेचच काका म्हणायला लागतो की माझी सखी तुमच्या कोणासारखी नाही आहे, तिला फक्त आपल्या सर्वांचं प्रेम हवं आहे, माया हवी आहे, बास. तुम्ही सगळे पैशाच्या मागे पळता, ती तशी नाही आहे, तिला फक्त आपण प्रेम करावं तिच्यावर, एवढी एक साधी सोपी अपेक्षा आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की तिला नवरा तिला हवा तसा मिळावा, तिच्यावर प्रेम करणारा, तिची काळजी करणारा, तुम्हाला जसा हवा तसा नाही पैशांनी हापापलेला. त्याबरोबर आता लगेचच काकी म्हणत असते, तू गप्प बस गौतम. तर गौतम म्हणत असतो की माझ्या सखीला नवरा तिला हवा तसाच मिळणार,
तिला हवा तसा प्रेमळ, तिला हवा तसा चांगला, माझ्या लेकीला सुखाने ठेवेल असा मुलगा तिच्या आयुष्यात येऊ देत देवा. तिच्या पाठी उभा राहा आणि कमीत कमी सखीचं आयुष्य तरी सुंदर होऊन जाऊ देत. आता कुमकुमला मात्र या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नसतो, कारण तिला सखीशी काही घेणं देणंच नाही आहे. तिला फक्त पैशांशी घेणं देणं आहे, जे सध्या सखीच्या ताब्यात असणार आहे. तर आता इथे लगेचच कुल्फी म्हणते, वाव, पोलीस बनायची सखी दी. त्याबरोबर लगेचच आता मीनाक्षी काकू सांगते, हो, सखी दिला दरवर्षी पोलीस बनायचं असायचं. काय सखी, आठवतंय ना तुला तुझं आणि तुझ्या बाबांचं दोघांचंही स्वप्न? त्याबरोबर लगेचच सखीला समोर चित्र दिसायला लागतं लहानपणीचं. ती लहानपणी पोलिसांचा युनिफॉर्म घातला की बाबांना सॅल्यूट करून दाखवायची आणि तिचे बाबा म्हणायचे, वा, खूप छान दिसतेस. आणि मग सखी बाबांना लगेचच सांगायची, बाबा तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट? त्यावर बाबा विचारायचे, नाही गं, काय? मग बाबा सखीला घेऊन सोफ्यावर येऊन मांडीवर बसायचे आणि मग लगेचच विचारायचे, आता बोल. मग सखी सांगायची, बाबा तुम्हाला माहिती आहे मी सुद्धा ना मोठी होऊन पोलीस बनणार. त्यावर बाबा लगेच तिला जवळ घेऊन म्हणायचे, तू मोठी होऊन पोलीस बन आणि गोरगरीब जनतेची ना सेवा कर, मला हेच तर हवं आहे. त्याबरोबर लगेचच आता ते मोठ्यापणीच्या सखीला विचारतात, सखी बनशील ना पोलीस? करशील ना माझं स्वप्न पूर्ण? इतक्यात सखी होकार देते आणि मीनाक्षी काकू तिकडे येते. मीनाक्षी काकू म्हणते, पण आता सखी तुझ्या बाबांचं स्वप्नच राहणार, कारण आता तू पोलीस नाही होऊ शकणार ना बाळा. आता सरकारांनी ठरवलं आहे म्हटल्यावर तुला लग्न करावंच लागेल. शेवटी त्यांच्या शब्दापुढे आजपर्यंत कोणी गेलं आहे का? त्यावर मात्र सखी लगेच म्हणते, मी बोलेन, मी सांगेन आईला मला लग्न नाही करायचं म्हणून. मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मी करेन त्यांचं स्वप्न पूर्ण. त्यावर लगेचच मीनाक्षी काकू म्हणते, अगं बाळा, पण सरकारांनी आजपर्यंत कोणाचं ऐकलं आहे का? त्यांना हवं तेच करत आलेत की नाही नेहमी? त्यावर सखी म्हणते, ते सगळं ठीक आहे काकू नेहमीचं, पण आता नाही असं होऊ शकत. आता आईला माझं ऐकावं लागेल आणि आई आहे ना ती माझी. मग मला खात्री आहे माझी आई माझं नक्की ऐकेल. मला माहिती आहे आई माझं ऐकेल. मी बोलेनच आईशी. आणि मग आता लगेचच ती मी बोलेन आईशी एवढं बोलून तिकडनं पळत निघून जाते. मीनाक्षी मागून हाका मारायचं नाटक करते, सखी सखी अगं ऐक माझं. पण सखी काही थांबत नाही, ती तिकडनं जातेच. त्याबरोबर आता लगेचच इकडे मीनाक्षी कुल्फीच्या डोक्यात पोलिसांची कॅप घालते आणि म्हणते, खुश. त्यावर कुल्फीसुद्धा नाचत बागडत तिकडनं निघून जाते. मीनाक्षी इथे मनात म्हणत असते, तुझी एकही इच्छा पूर्ण होऊ देणार नाही आहे मी तेजस्विनी. सखीचं लग्न होणार नाही, ते मी होऊ देणार नाही, बघ तू. तर दुसरीकडे आता एका CEO तिने फोन केलेला असतो आणि आता सरकार त्या CEO सांगत असते की आमच्या कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न करायचं आहे. पत्रिका जुळो न जुळो, काही कुंडल्या जुळो न जुळो, अशी स्थळं शोधून काढा की ज्यांना फक्त या महिन्याभराच्या आत लग्न करायचं आहे. या, हो, गॉट इट, ओके, डन. एवढं बोलून ती फोन कट करते. त्याबरोबर लगेचच पुढे काकाला सांगते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे, ते बिमाखातच पार पडलं पाहिजे. एकूण एक मॅट्रिमोनियम साईट पालथी घालून काढा. मुलगा हा आपल्याला लवकरात लवकर मिळायलाच हवा. सखीचं लग्न आहे, एकदम ग्रँड वेडिंग पार पडलं पाहिजे. गॉट इट. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, हो वहिनी, सॉरी सरकार, मी सर्व अगदी व्यवस्थित अरेंजमेंट करून घेतो. पण सखी म्हणत होती की तिला, त्याबरोबर सरकार म्हणतात, ह्या घरात तेच होईल जे मी ठरवेन. पण इतक्यात सखी तिकडे येते आणि म्हणते, मला लग्न नाही करायचं. त्यावर लगेचच आता काका तिला विचारतो, सखी तुला कोणी बाहेर आवडतं आहे का? सरकार म्हणतात, काय बोलतोयस तू हे? त्याबरोबर लगेचच आता काका सांगतो, सॉरी मी फक्त. त्यावर सखी म्हणते, नाही असं काही नाही आहे काका, मला फक्त माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मला पोलीस व्हायचं आहे. त्यावर लगेचच सरकार काकाला विचारतात की मला सांग आपल्या कंपनीचं टर्नओव्हर काय आहे? त्यावर तो सांगतो 7 करोड. त्याबरोबर लगेचच ती विचारते, आणि माझ्या आजूबाजूला जे पोलीस असतात, जे मी इव्हेंटला जाताना किंवा कुठल्या एखाद्या फंक्शनला जाताना माझ्यासोबत प्रोटेक्शनसाठी असतात, त्यांना किती पगार असेल? नाही म्हणजे मला पोलिसांबद्दल रिस्पेक्ट आहेच, पण तरीही. त्यावर सखी लगेच म्हणते, आई सर्व पैशांनी विकत नाही ना घेता येत, स्वप्नांचं काय?
त्यावर लगेचच आता सरकार पुढे येतात आणि तिला सांगतात पैसाच महत्त्वाचा असतो, समजलं. त्यावर सखी म्हणत असते, आई अगं पण हे तुला वाटतं, माझं काय? त्यावर सरकार म्हणत असतात, मी म्हणेन ते तुला करावंच लागेल, ह्या घरात फक्त माझा हुकूम चालतो. त्यावर सखी म्हणत असते, पण आई मला आत्ता लग्न करायचं नाही आहे, मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी ते करणार, मी सुद्धा तुझीच मुलगी आहे. त्यावर सरकार म्हणत असतात, तेच म्हणते आहे मी, तुझा बाप आता जिवंत नाही आहे पण तुझी आई ही अजूनही जिवंत आहे, मग बापाचं स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा आईचं केलंस तरीही चालेल, उलट मला ते माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहता येईल, कळलं. त्यामुळे मी जे सांगते तू तेच कर, तू लग्न कर. बघतेस ना, जर तू लग्न नाही केलंस ना तर कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्री, एवढी मोठी कंपनी, एवढा मोठा बंगला, एवढे सगळे वर्कर, नोकर चाकर, सगळं रस्त्यावर येईल. तुझं काय गं, तुला दर महिन्याला पैसे मिळत राहतील खर्चासाठी, पण बाकीच्यांचा विचार कर. नाही, सगळे एका फटक्यात रस्त्यावर येतील. मला वाटत नाही तू इतकी स्वार्थी असशील म्हणून की फक्त स्वतःपुरतं विचार करशील, दुसऱ्या कोणाचा विचारच करणार नाहीस. काय बरोबर बोलते ना मी? त्यावर लगेचच सखी म्हणायला लागते, पण मग माझ्या हातामध्ये अजून पूर्णच्या पूर्ण 1 वर्ष आहे, 1 वर्षात मी कधीही लग्न करू शकते. त्यावर सरकार म्हणतात की नाही, तू लग्न मी सांगेन तेव्हा मी सांगेन त्याच मुलाशी करणार, तुला लग्नासाठी मुलगा तर मीच निवडणार. त्यावर सखी म्हणत असते, मला इतक्यात लग्न करायचं नाही आहे आणि आई मी काय तुझ्या कंपनीतला एखादा एम्प्लॉई किंवा घरातला एखादा नोकर नाही आहे की तू सांगशील तेव्हा तुझी ऑर्डर तशीच्या तशी फॉलो करायला. मी तुझी मुलगी आहे, समजलं. त्यामुळे तू काहीही म्हटलीस तरीही मी हे करणार नाही. त्याबरोबर लगेचच आता सरकार लगेच म्हणायला लागतात की मी म्हणेन तेच करावं लागेल आणि तू माझी एम्प्लॉई असतीस तर तुला मी ऑर्डर सोडली असती किंवा धमकी दिली असती, पण मी तसं काहीच केलेलं नाही आहे. मी तुला प्रेमाने सांगते, पण हो ऑर्डरसुद्धा सोडू शकते मी, कळलं ना. त्यामुळे मी सांगते तर प्रेमाने. सखी सांगते, मला लग्न करायचं नाही आहे आणि मी इतक्या लवकर लग्न नाही करणार, मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी ते करणार. सरकार म्हणतात, या घरात शब्द आणि हुकूम फक्त माझाच चालतो आणि जर ऐकायचं नसेल तर मग तुला या घरात राहता येणार नाही. सखी म्हणते, ठीक आहे, जर हाच पर्याय तू माझ्यासमोर सोडला असशील ना तर मला काहीच हरकत नाही आहे, मग मी हे घर सोडून जाणं जास्त प्रेफर करेन, माझ्यासमोर दुसरा काही पर्यायच नाही ठेवलेला ना तू. त्याबरोबर सरकार लगेचच आता काकाला म्हणतात, तू का अजून इथे उभा आहेस, तू निघ, मी सांगितले आहे ना लग्नाची तयारी कर, तर लग्नाची तयारी करायची. सखीचं लग्न होणार म्हणजे होणारच आणि ही माझी इच्छा आहे आणि हा माझा निर्णय आहे, त्यामुळे मी जे ठरवलं आहे कायम तेच होतं. एवढं बोलून आता ती सांगते, चल निघ, लवकर कामाला लाग. त्याबरोबर येस सरकार एवढं बोलून काका तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे सरकारसुद्धा सखीकडे बघून निघून जातात. सखीच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात पण तिने ते ताबडतोब पुसून टाकलेले असतात. त्याबरोबर इकडे आता कान्हा हा मात्र गेटवर बसलेल्या वॉचमनना छान नकला करून दाखवत असतो आणि त्यांची एन्जॉयमेंट करत असतो. त्यावर ते लगेचच म्हणायला लागतात, वा वा बाबा वाह, काय भारीच आहेस रे तू, अरे आमचं गाववाला आहेस ना म्हणून खरं तर तुला एवढा वेळ इथे बसून दिला आम्ही. त्याबरोबर तो म्हणत असतो, काय दादा असं काय बोलताय, अहो एवढी भजी चारली मी तुम्हाला, एवढ्या 5-5 चहा पाजल्या, कमीत कमी ते तरी बोला की. त्याबरोबर आता समोरून सरकारांची गाडी यायला लागते. ते म्हणतात, ए बाबा आता बाजूला बस, नाही तर आमची नोकरी घालवशील. त्यावर लगेचच हा कान्हा म्हणतो, तुमची गेली पाहिजे तेव्हाच तर मला मिळेल ना काय. आणि मुद्दामून आता तो त्यांच्या गाडीच्या समोर येतो आणि गाडीने त्याला लागलं आहे असं ड्रामा करायला लागतो. त्याबरोबर आता ऐ ग असं तो बोलत असतो. लगेचच दोन्ही वॉचमन सरकारांजवळ येतात आणि सरकारांना म्हणायला लागतात, सरकार. त्याबरोबर सरकार म्हणत असतात, जर काम करायचं नसेल तर तसं सांगा स्पष्टपणे आणि निघून जा इकडनं, ताबडतोब चाल तेव्हा. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी कान्हा येतो. कान्हा त्यांना म्हणायला लागतो की अहो त्या 2 गोरगरिबांना कशाला उगाच ओरडताय, दटावताय. तुम्हीच एखाद्या गरीब आश्रित माणसाला म्हणालात की मी नोकरी देईन तुला आणि त्याला नोकरी दिली नाहीत, उलट तो तुमच्याकडे जेव्हा काम मागायला आला त्यावेळी तुम्ही त्याला हे असं लाथाडलं, हे त्याला असं गाडीखाली घेतलं, हे बघितलं जर कोणी तर काय वाटेल.
त्याबरोबर सरकार म्हणतात नाही देत नोकरी, जा काय करायचं आहे ते करून घे, निघ. आणि मग असं बोलून सरकार त्याला तिकडनं हकलवत असतात. त्याबरोबर लगेचच पुढे त्या म्हणतात माझ्यासमोर हा सगळा शहाणपणा करायचा नाही या. त्यावर मग कान्हा म्हणतो एक मिनटं मॅडम, शहाणपणा अजून केला आहे कुठे, तो तर अजून बाकी आहे. आणि मग लगेचच तो सरकारांना कॅमेरा दाखवत म्हणतो तो बघा वरती कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला उडवताना दिसताय. नाही काय आहे ना, जनतेला आणि पत्रकारांना फक्त खाद्य हवं असतं आणि कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या मालकिनीने एका माणसाला सांगितलं तुला नोकरी देईन आणि नोकरी न देता त्याला उडवलं, याचीच बातमी पसरेल. त्यावर त्या म्हणतात दिसतोस त्याच्यापेक्षा खूप शहाणा आहेस, पण तू माझ्या गाडीसमोर स्वतःहून आलास हे सुद्धा कॅमेऱ्यात दिसेल, त्यामुळे हे घे असं म्हणत ते आता गाडीतून खूप सारे पैसे काढतात आणि कान्हाच्या अंगावरती उडवतात. आणि कान्हाला म्हणतात त्या दिवशी दिले होते त्यापेक्षा जास्तीच आहेत, घे आणि निघ, चालता हो. आणि मगच लगेचच आता सरकार ह्या तिकडनं निघून गेलेले असतात. आता जशा सरकार जातात तसं लगेचच कान्हा सर्व नोकरांना सांगतो की चला आता आपण पैसे मिळून गोळा करू, पण हो कुणीच खिशात पैसे टाकायचे नाही, माझं तुमच्यावर व्यवस्थित लक्ष आहे, चला चला पटापट पैसे गोळा करू. आणि मग लगेचच आता कान्हा आणि ते 2 नोकर हे मिळून आता सगळे पैसे लगेचच गोळा करायला लागतात. तिघांनी पैसे गोळा करायचं ठरवलेलं असतं. फटाफट 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 ते पैसे उचलत असतात. तर आता कान्हा मात्र थोडा खुशसुद्धा असतो, कारण त्याला तर पैसे हवेच असतात आणि त्याला आता पैसे मिळालेले सुद्धा असतात. तर आता तो पैसे गोळा करत असतानाच त्या ठिकाणी येऊन सखी उभी राहते. आता सखी जशी त्या ठिकाणी उभी राहते तर तिचा पाय पैशांवरती पडलेला असतो. आता कान्हा हा सावली बघतो कोणाची तरी वरती आहे आणि तो सखीला म्हणतो अहो लक्ष्मी, आणि मग उठून उभा राहतो आणि आता सखीचा चेहरा व्यवस्थित बघतो. तर सखीचं ते रूप बघून तो पटकन म्हणतो लक्ष्मीच आली. त्यावर सखी म्हणते म्हणालात का काही? त्यावर तो म्हणतो नाही काही नाही. तर सखी ही विचारत असते तुमच्या लेखी स्वप्नांना काही किंमतच नाही आहे का? आता हे सगळं पुढील भागात घडत असतं. तर कान्हा म्हणत असतो हे बघा या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, आपले आईबाबा आणि साईबाबा सगळं काही एकच आहेत, त्यामुळे आपण तर काही सांगू नाही शकत तुम्हाला या सर्वाबद्दल. आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा साईबाबांनी काय कौल दिला हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. त्याबरोबर आता ती म्हणते अहो पण मग स्वप्नांचं काय, स्वप्न मारायची का? त्यावर कान्हा सांगतो की अहो तुम्ही कशाला मला उगाच हा सर्व प्रश्न विचारताय, आपल्यासाठी साईबाबा सांगतील तेच सत्य. मग काय आता लगेचच सखीसुद्धा साईबाबांच्या त्याच मंदिरात आलेली असते जिथे ती वाढदिवसाच्या दिवशी आलेली असते. आणि तिथे येऊन ते आता कौल लावते आणि साईबाबांना म्हणते मी माझ्या बाबांच्या स्वप्नासाठी हा कौल लावला आहे, मला तुझं मत हवं आहे. आणि सखीच्या बाजूने कौल होतो, उजव्या बाजूला फूल पडतं. तर दुसरीकडे आता तेजस्विनी ही राघवकडे आलेली असते आणि ती त्याचा गळा दाबत असते, त्याला म्हणत असते तुझ्या त्या दळभद्री मुलीला तुझं पोलीस व्हायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तिला सांग लग्न कर आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुझी काय भिकारडी स्वप्न पूर्ण करायची आहेत ना ती कर, तिने अजून पूर्णपणे ओळखलेलं नाही आहे मला. तर दुसरीकडे सखी ही आता रडत असते कारण तिला कौल मिळालेला असतो आणि ती आता घर सोडून निघालेली असते. तर दुसरीकडे आता इथे सरकार मात्र खूपच जास्त चिडलेले असतात, त्या स्वतःच्या हाताने काचेचा ग्लास फोडून टाकतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.